ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गट लढवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय, तर पालघर आणि दक्षिण मुंबई या जागा भाजप लढवणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। आता या दोन जागांच्या बदल्यात भाजप कोणत्या जागा शिवसेनेला देणार याचकडे लक्ष लागलंय। राष्ट्रवादीला केवळ 4 जागा सोडण्यात येणार असल्याचंही समजतंय। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या संपर्कात आहेत। कपिल, नेमक्या कोणत्या जागा भाजप लढवणार आहे आणि शिवसेनेच्या गोटाला कोणत्या जागा देण्यात आलेल्या आहेत? गृहमंत्री अमित शहा स्वतः आज सह्याद्री गेस्ट हाऊसवरती आलेले आहेत आणि थोड्या वेळातच बैठक सुरू होणार आहे। सध्या मुख्यमंत्र्यांबरोबर गृहमंत्र्यांची एक बैठक सुरू आहे आणि त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर ही बैठक सुरू होणार आहे आणि हा जो तिढा आहे हा तिढा सोडण्याचं काम सुरू होणार आहे। परंतु जी मीडियाच्या हाती खात्रीलायक माहिती जी आलेली आहे ती पालघर आणि दक्षिण मध्य मुंबई जी आहे ती भाजपाला, त्याच्यावरती भाजपा शिक्कामोर्तब झालेला आहे। तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे कोकणची जी जागा आहे तिथे शिवसेनेचा शिक्कामोर्तब झालेला, ही खात्रीलायक माहिती आणि सूत्रांची माहिती जी मीडियाच्या हाती आलेली आहे। सर्वात महत्त्वाची म्हणजे अनेक जागा आहेत तिथे तिढा अजूनही कायम आहे, जसं म्हणजे रायगड आहे, शिरूर आहे, मावळ आहे, नाशिक आहे, रामटेक, पालघर, ठाणे, संभाजीनगर, धाराशिव, परभणी, यवतमाळ असे अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या जे आहे त्याची कुरघोडी सुरू आहे। अनेक वेगळी गणितं रचली जात आहेत आणि ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शहा आज आलेले आहेत। काही वेळात किंवा मध्यरात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हा शिक्कामोर्तब झालेला असेल आणि प्रत्येक पक्ष आपापल्या जागा डिक्लेअर करतील अशी माहिती समोर येत आहे। परंतु त्याआधी काही बैठका होतील, पहिले प्रत्येकाच्या सेपरेट बैठका होतील आणि त्यानंतर एक संयुक्त बैठक अमित शहांबरोबर या तिघांची होणार आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती फैसला होणार की ह्याच्यावरती निकाल लागणार असं बोलू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी महत्त्वाची बातमी येते ती ठाणे आणि जी कोकण आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे शिवसेनेने दावा केला तो त्याचा जो शिक्कामोर्तब झालेला आहे अशी खात्रीलायक माहिती समोर येते। आपण ह्याच्या आधी पाहिलेलं आहे की नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये जी लढाई सुरू होती त्याच्यावरती कुठेतरी अंकुश लागलाय असं आपण बोलू शकतो। ही काही वेळात ही माहिती समोर येईल आणि त्याचबरोबर अगदी पण कपिल, जागा वाटपाचा तिढा कधीपर्यंत सुटेल? या ज्या जागा आता तुम्ही सांगितल्यात त्या जागांवरती एकीकडे तिढा कायम असल्याचं पाहायला मिळालं होतं, पण दुसरीकडे कधीपर्यंत हा तिढा सुटेल? आणि आज अमित शहा आलेले आहेत, त्यांच्या उपस्थितीत हा तिढा सुटलेला पाहायला मिळेल? नक्कीच। आता मी सह्याद्री गेस्ट हाऊसच्या बाहेरच आहे आणि तुम्हाला थेट सांगतो मी, कारण की आज काही वेळातच मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यावर चर्चा सुरू आहे। त्यानंतर अजित यांच्यावर बैठक सुरू होईल, त्याच्यानंतर अजित पवारांवर बैठक सुरू होईल, त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर बैठक सुरू होईल आणि त्याच्यानंतर एक संयुक्त बैठक होईल। आणि आजच खास करून जे अमित शहा जे येणं झालं त्याच्या मागचं मूळ कारणच हे आहे का जो तिढा आहे महाराष्ट्रातला, कारण आपण जे पहिली लिस्ट भाजपाची डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यावर महाराष्ट्राचं एकही नाव नव्हतं, त्यामुळे हा तिढा कायम आहे। त्याची विरोधकांनी अनेक टीकाही केली होती, त्यामुळे हा तिढा सोडवण्यासाठीच अमित शहा खास करून मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि हा आज मध्यरात्रीपर्यंत तिढा सुटू शकतो आणि सकाळी काळची नावाची घोषणाही होऊ शकते।